एकदम कुरकुरीत आणि एकदम चविष्ट अशा तांदळाच्या पळी पापड्या घालण्यासाठी मी या ठिकाणी तांदूळ एक दिवस भिजवलेला आहे, तो मिक्सरवरती वाटून घ्यायचा आहे आणि रात्रभर त्याला तसंच ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि जो आपला चीक आहे तो तयार करून घेतलेला। तर पाण्यामध्ये आपल्याला मीठ आणि पापड खार टाकून घ्यायचं, त्याचसोबत त्यामध्ये तीळ सुद्धा टाकायचे आहेत। तुम्ही ओवा, जिरे काहीही टाकू शकता। तर या ठिकाणी पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला हे पीठ हळूहळू टाकायचं आहे आणि याला छान शिजवून घ्यायचं आहे। पिठामध्ये अजिबात गुठळी होऊन द्यायची नाही। तर हे पीठ छान आपण 30 ते 40 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण पळीने अगदी सहज घालता येईल असं हे पातळ पीठ करायचं आहे। आपलं पीठ छान शिजलेलं आहे, ते पाण्यामध्ये टाकून चेक करून घ्यायचं आहे। ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर अलगद वरच तरंगतं। तर अशा पद्धतीने मी एका कपड्यावरती हे पळी पापड्या टाकून घेत आहे। तर या झटपट तयार झालेल्या आहेत, अत्यंत